नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तळणी या गावामध्ये. तळणी गावात पाहायला गेलं तर जवळपास 2500 ते 2700 इतकं मतदान आहे. आणि एकंदरीत आपण या गावामध्ये आलेलो आहोत. सध्या या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे धीरज देशमुख आहेत. त्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधी हे रमेश कराड आहेत. ते देखील विधान परिषदेचे सदस्य आहेत. मग हे दोन आमदार असताना आपल्या भागाचा विकास झाला आहे का नाही, नेमका काय विकास राहिला आहे, यासाठी आपण पाहणार आहोत. बऱ्याच जणांशी आपण संवाद साधणार आहोत. सध्या काय होईल यावेळेस? दोन आमदार आहेत, दोन्हीपैकी कोणाला घरी बसतील, कोणाला बोलायला लागेल, काय वाटतं आपल्याला? एकंदरीत पाहता तर धीरज देशमुख येईल वाटतंय आम्हाला. धीरज देशमुख कसा आहे? आपल्या भागाचा विकास वगैरे कसा आहे? चांगला आहे ना. नंबर 1 आहे. नंबर 1 रस्ता खराब दिसायला मध्ये? रस्ता एवढाच खराब आहे फक्त, बाकी सगळं चांगलं. बाकी तिकडे आम्ही गेलो त्या काय औषध रोडला, तिकडे खराब वाटलं जरासं. थोडंसं आता कुठं तर आता सत्तेत नसल्यावर थोडं वार इकडे तिकडे होतं. सध्या तुमचं एक नशीब आहे, एका विधानसभेला एकच आमदार भेटतो. म्हणजे दोन भेटले तर मग धीरज देशमुख तुम्ही म्हणताय. रमेश आप्पा कराडनं कसं काम केलं? त्यांचं बऱ्यापैकी आहे थोडं. बरं, आता विधान परिषदेचा आमदार होता ती बी. तुमचं गाव कोणतं आहे? कार्यापूरला काय दिलाय का त्यांनी, रमेश कराड यांनी? तसं काही वाटत नाही आम्हाला तेवढं. हे नक्की दिलाय धीरज देशमुखनं. 60 लाखाची ग्रामपंचायत दिली आहे, 60 लाखाची ग्रामपंचायत दिली आहे, रस्त्याचे कामं केले आहेत, बरेचसे दिलेले. तुम्ही बोलणार सर, तुम्ही नोकर आहेत काय? शेतकरी सत्तेत असून बी शेतकऱ्याला काही नाही. मी मुळात शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्याला कुठला भाव आहे का? महागाई कमी झाली आहे का? सगळ्यात जास्त फटका म्हणलं तर भाजप सरकारला बसणारा तो मराठा लॉबीचा. रमेश कराड असेल आणि बीजेपीवर बरेच शेतकरी असेल, बेरोजगारीमुळे बऱ्याच ठिकाणी नाराज देखील पसरली. त्यासोबत अजून देखील आपल्याकडे जे वयस्कर काही माणसं बसले त्यांच्याशी आपण देखील संवाद साधणार आहोत. माझी सरपंच आहोत तुम्ही? होतो. आता कोणाकडे कारभार आहे? आता काहीच नाही. आता बाई आहे. कसं आहे आपल्या भागात विकास? कसा आहे? रस्ते कसे आहेत? विकास आहे की नाही आपल्या भागामध्ये? फिरून बघा की. बघितलं फिरून? गाडी करतो तुम्हाला विकास झाला काय? ते बायाला पैसे आले, बाया ऐक नाही म्हणून घरचे बाया नवऱ्यात सुद्धा ऐकत नाही त्याचं. सरकार जागा झालं का मग? नाही, ते पैसे द्यायला त्याचं ऐकत नाही. बरं, काय चालेल मग? तुम्ही काय करता? शेती करता? काय करता? शेती किती आहे शेती आपल्याला? आहे थोडी. सोयाबीन किती आहे घरी? हो, सोयाबीन आहे ना? सोयाबीन हाय थोडं. कसं आहे सोयाबीनला भाव? भाव काय आहे आता? नाही भाव असा नाही, त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी नाराज झाले. दुसरी एक मामा आहेत. मामा तुम्ही काय करता? मी काय टेलर की करतो. हा, टेलर की. आपल्या भागातले रस्ते असतात, लाईट असेल, प्रश्न मिटलेत का? नाही, रस्त्याचे रुकणार काम. कोण झालं पाहिजे आमदार? आमदार कोण का होईना, काय आता आपल्या शोध्यान थोडंच आहे. नाही हो, तुमच्या सुद्धा काम करणारा माणूस चांगला कोण आहे तुमच्या नजरेमध्ये? चांगला माणूस कोण वाटते? कोणाचं नाव घेऊ आपण? ठरलं नाही का अजून? नाही, हा, खरं सांगायचं. कोणाचं नाव सांगायचं? सांगा बरं. तुम्ही पुण्या पक्षाचे? आम्ही अजिबात कोणत्याही पक्षाचे नाहीत. मग आम्ही जर पक्षाचे असताल तर तुम्हाला मग काही असं विचारत नसतं. आम्ही एकाच चांगलं म्हणा म्हणले असतं. नाही, तसं नाही. पक्षाचं नाव सांगा. अजिबात नाही. आम्ही जनतेचे माणसं आहेत. मीडिया नाही, राहू द्या, ती बोलत नाही. पुण्या पक्षाचे माणसं एवढं सांगा बरं. मीडिया बी पक्षात झाले आता? पत्रकार लोक पक्षात झालेत काय? म्हणजे पक्षाचे लोक झालेत काय? नाही, आता ही काय कुणावर मत आहे? कोण प्रतिक्रिया काय आहे तुमची? काय ते सांगा. तुमचे आमदार कोण आहे? तुमचे आमदार कराड आहे. आणि विधान परिषदेचे विधानसभेचे मतदान कोणाला केलं तुम्ही? आम्ही 15 वर्षापासून, आता 10 वर्षापासून बर भाजपला मत केले. बघा तुम्हाला पटलं तर. भाजपला मत केलं. यावेळेस कोणाला करणार? त्यावेळेस कोणाला मत आहे? त्यावेळेस कोणाला करणार? आता कोणाला करणार? आता त्याला सोडत नाही. भाजपलाच करता? सोडत नाही. बर, तुमच्या शेती करता काय करता तुम्ही? शेती करता काय काम करता? शेती काहीच नाही. आता वय झालं 88. आता काय करायची? शेती नाही, काही नाही. सरकारला जर खरंच या सामान्य शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव दिला तर चांगल्या गोष्टी होऊ शकतात, कुठचं समीकरण होऊ शकतात. परंतु शेतकरी मात्र सध्याच्या स्थितीमध्ये मात्र प्रचंड नाराज दिसतात. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील तुम्ही काय शेतकरी की काय? शेतकरी. बरं, काय काय वाटतं सध्या या मतदारसंघात कोण झाला पाहिजे आमदार? कोणाला बोलायला लागला पाहिजे? जास्त जनतेच्या मनावर आहे. तुमच्या मनात काय?
हा तुमच्या मनात काय आमचं काय जुनं ते सोनं. जुनं दिसून जुनं कोण आहे तुमचं हम्म? जुनं कोण भाजप. भाजप कुठे जुनं आहे हो हम्म. इथं विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे येतात सरकार तर आहे ना, आमदार असलं तर. हे भाजप आला म्हणा की मग हम्म. लोक बोंबलायत भाजपाच्या नावानं नोकरी नाही रोजगार नाही सोयाबीनला भाव नाही असं म्हणाले ही काय करणार? हा? हे 5 वर्षाखाली बघायला सुद्धा आलं नाही. 5 वर्ष झाले तसं आमदार 5 वर्षाखाली बघायला सुद्धा आलं नाही. तर काम केलं आमदारने हा? काम केलं असलं जास्त त्याच्या सर्कलमध्ये. तुमच्या भागात आमचं 2100 वर्षाखालचं रेल्वे स्टेशन बंद पडलंय, त्याला कोणी बघायला सुद्धा तयार नाही. त्याचा विकास नाही, काय नाही. भाजपाची 10 वर्षापासून केंद्रात सत्ता आहे अजून देखील सत्ता आली आहे भाजपाचं काम म्हणते केलं नाही भाजपानं त्याने आता बंद केलं रेल्वे स्टेशन बंद. केलं नाही काय हम्म. करतील वाटायला भाजप कोण करेल मग काम करतात ते करतात. तुमचं मतदान जनतेसाठी, भाजप आहे. आम जनतेसाठी कोणीच नाही. कोणीच नाही आम जनतेसाठी कोणी नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मामा तुम्ही काय करता हो? आम्ही काही नाही मजुरीदार आहोत. कशी आहे सध्या परिस्थिती मजुराची कशी परिस्थिती आहे बरे आहे की? सरकार कसं आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार म्हणजे भाजप चांगलं आहे काँग्रेस चांगलं आहे भाजप सांगायच नाही आम्ही. हा? भाजपला मानित नाही. माना आपण का मानना तू काहीच केलं नाही त्यांनी गोरगरिबासाठी. काय केलं नाही शेतकऱ्यासाठी फक्त पैसे दिले त्यांनी. हा हं. शेतकऱ्याचा का सोयाबीनला काय भाव दिलाय हो शेतकरी नाराज आहे इथं. सोयाबीनचं काय करायचं? हा. अनुदान विमा आहे, भरपूर पैसे आहेत, त्यांना आम्हाला काय दिले? आता काल 60 वर्षाची पगार झाली, 1,500 रुपये पगार दिले. तुम्हाला काय? हा मग किती महिने पडले किती महिने पडले तर 3 महिन्याची 4 महिन्याची 4 महिन्याचे पडले तिला ह्याच्या अगोदर होते की नाही असंच की मग हम्म, हम्म. देतो म्हणायचं आणि द्यायचं नाही. यावेळेस गुलाल कोणाला लागेल काँग्रेस की भाजप काँग्रेसला लागते. हो गुलाल यावेळेस काँग्रेसला लागेल असं आजोबाचं म्हणणं आहे त्यासोबत अजून देखील आपल्याकडे युवक आहेत युवकांना आपण प्रश्न घेऊ काय चालेल काय नाही, काय करता तुम्ही मी सध्या 11वीला आहे. एवढे मोठे 11 लोक हां, बरं कुठे शिक्षण चालू होतं आता माझं शिक्षण पुणे. पुणे लातूरला मराठवाड्यातून लोक आले तुम्ही पुण्याला जायला कसं काय तिथं जरा शिक्षण मी तिथंच होतो आधीपासून. कधी आले तुम्ही मग गावाकडे आता 25 तारखेला आले कसं दिवाळी. आहे भागात आपल्या रस्ते लाईटची सोय नाही चांगली बरी आहे. हा कोण झालं पाहिजे आमदार यावेळेस अमित देशमुख, अमित देशमुख अमित भैया देशमुख, धीरज देशमुख धीरज देशमुख. त्या भागात का धीरज देशमुख का त्यांनी खूप आधीपासूनच काँग्रेस होतं लातूर जिल्ह्यात असं. बरं त्यांच्या वडिलांनी पण खूप केलंय. काँग्रेसच आहे सत्ता आधीपासून लातूर जिल्ह्यात. लातूर तुम्ही आता पुण्याला फिरताय पश्चिम महाराष्ट्र असा तुम्ही आता तुम्ही लातूरचं म्हणल्यावर नाव कोणासमोर येते राजकीय नेत्याचं कोणत्या नावासमोर येते काय म्हणलो? म्हणजे लातूर जिल्हा कोणाच्या नावाने ओळखला जातो बाहेर बाहेर काँग्रेसच. मग काय झालंय काय नाही सर, तुम्ही काय करता मी ग्रॅज्युएशन झालं आपलं. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कुठे राहता तुम्ही मी लातूरमध्ये आहे. तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव दसवाडी. दसवाडी कुठे आहे दसवाडी दसवाडी बीड जिल्ह्यामध्ये येतं, इकडं अंबाजोगाई तालुका. तुमचा मतदारसंघ कोणता आहे मग लातूर म्हणजे हे ग्रामीण परळी मतदारसंघ येते. हे भेटले आपल्याला परळीचे हे काल बाजारात आम्हाला परळीचे भेटले बाजाराला तुम्ही इकडे कसं का मग आता गावाकडे चाललो ना आम्ही. परळीचं इकडून आहे का रस्ता हा इकडून कसं जात आहे परळीमध्ये काय वातावरण आहे कसं आहे काय नाही, चांगलं वातावरण आहे. कोणा सीट लागेल प्रचार वगैरे आहे कोणा सीट लागेल सगळ्यांची. सीट्स तेवढं काय आपल्याला हे नाही आयडिया. मी आताच चालू आहे गावाकडे. पण चर्चेमध्ये तर डीएमच दिसायला लागले. डीएम म्हणजे धनंजय मुंडे साहेब. ते गरीब माणूस म्हणलं व्हिडिओ घालले हा ते असं काय हो हो. तुम्हाला काय वाटते काय नाही मला काय कोण आलं पाहिजे डीएम की ते राजे भाऊ नाही डीएम. डीएम बरं तुमचं नाव काय म्हणलं सर समीर शेख. समीर शेख हा अहो मला मी ऐकालो मराठा मुस्लिम आरक्षणामुळं मराठा समाज बराच महाविकास आघाडीकडे वळतोय आपल्याकडे असं काय झालं नाही काही महाविकास आघाडीचीच आहे, पण ते कसं आता उजागर सांगू शकत नाही ना कोणी. असं आहे काय असं आहे. म्हणजे भेऊन डिरिंग विरोधात बोलायचं म्हणा नाही. डीएम साहेब मोठे साहेब आहे. नाही नाही तसं काही बी नाही. सगळ्यांचे आता सगळ्या पार्टीचे प्रचार चालू आहेत. ज्यांचे त्यांच्या मनावर राहिलं. आता आम्ही तर डीएम ला सपोर्ट करतो. म्हणजे बोलायचं लई चापडे साहेब. काय झालंय की बऱ्याच ठिकाणी जे मातब्बर जे राजकारणी असतात ह्या राजकारणाच्या विरोधात देखील बोलता येत नाही. त्यामुळं बोलताना लोक सांगतात चर्चा करतात. कुठेतरी राजकीय लोकांनी देखील एक राजकारण असतं. जर एखाद्या माणसानं जर आपल्या विरोधात जरी प्रतिक्रिया दिली तर त्याला काहीच बोललं नाही पाहिजे ऐकलं पाहिजे. मामा नमस्कार कोणचं गाव तुमचं सय्यदपूर. सय्यदपूर कोणत्या मतदारसंघात आहे हे ग्रामीण लातूर. ग्रामीण लातूर आता गावाकडे निघाले मग आपल्या भागात विकास झाला की नाही झाला विकास चांगला. कोण झाला पाहिजे आमदार मग
सांगता येत नाही तसं. कसं सांगता येत नाही? नाही कोण आता तसं विकास झालाय म्हणजे ह्या आमदारावर तुम्ही समाधानी आहेत का? तुमचे विद्यमान आमदार कोण तुमचे? आमचे धीरज भैया. मग तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामावर? आणि थोडं भावात सोयाबीनचे ते थोडं म्हणजे सरकार होणार राज्यामध्ये कोणा सरकार पाहिजे? आता भाव देणाऱ्याचं सरकार थांबा पाहिजे. सर थांबा. भाव आम्हाला देणारच सरकार पाहिजे. सोयाबीनचं भाव देणारं कोण दिले वाटते? तर काय सांगता येत नाही तसं कोण देईल. दोघं बी सारखेच. दोघं सारखेच. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे महाराष्ट्राचा? आम्हाला शेतकरी आहे मी. शेतकऱ्याचं समाधान करणारा मुख्यमंत्री राहावा. नक्कीच. अनेकांनी अजून देखील प्रतिक्रिया देत आहेत. अजून युवक आपल्यासोबत आहेत. काय झालं? काय नाही निवांत आहे. कसं आहे मतदारसंघाची हवा? कशी आहे? वातावरण कसं आहे? मतदारसंघाची हवा चांगली आहे. दोन्ही देशमुख बंधूंचा विजय होईल. बर. कारण रेल्वे बोगीचं 3दा उद्घाटन करून एकही कर्मचारी लोकलचा भरला नाही. आज आमदाराची मुलाखत घेतली तुमच्या मी रमेश कराडांची. काम झालं म्हणलं आता. काम झालं पण बाहेर देशाच्या कंपनीला टेंडर सोडण्यात आलं ना. काम झालंय का बरी? काम झालेलं आहे. बाहेर देशाच्या कंपनीला टेंडर सोडण्यात आलेलं आहे. रेल्वे बोगीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला होता. काही झाला नाही. सगळं असं कोणाला रोजगार मग आता हे? रोजगार बाहेर देशातल्या कंपनीला टेंडर सुटलेला आहे. तुमच्याकडे बघा बेरोजगार असतात मग. हो. बरं. बाकी अजून काय परिस्थिती आहे? रमेश कराडांचं असं म्हणणं आहे का त्या दोघा भावानं कामच केलं नाही, विकास काम केलं नाही. हिने काय केलं काम? काय तुम्ही सांगा आम्हाला काय माहिती? काहीच केलं नाही ना काम. फक्त बोलण्याच्या विरोधात काम केलेलं आहे. दाबून बोलायचं. दाबून बोलायचं. धीरज देशमुख यांची कामाची पद्धत कशी आहे? त्यांची चांगली आहे कामाची पद्धत. अनेक कामं गाव पातळीवर त्यांनी केलेले आहेत. ग्रामीण भागाशी निगडीत काम भरपूर झालेले आहेत आणि सामान्य माणसाची जनतेची त्यांना चांगल्या प्रकारची जाण आहे. आणि अनेक शेतकऱ्यांची घराणेशाहीवर बराच टीका होतात. घराणेशाही भाजपमध्ये बी आहे ना. घराणेशाही काँग्रेसमध्येच कुठं आहे? अशोकराव चव्हाणची मुलीला त्यांनी तिकीट दिलंच ना घराणेशाहीमध्ये. मग कोणाला गुलाल लागेल मग आता सांगा? गुलाल तर काँग्रेसलाच लागणार ना. महाविकास आघाडीला. काँग्रेस आज गुलाल लागताला असं म्हणाले ते. हे बघा हे काँग्रेस काय म्हणाले तर गुलाल तर काँग्रेसलाच लागेल म्हणाले तर. युवक शेतकरी काँग्रेसला होय. हा तुम्ही भाजपाला म्हणले. हा आम्ही भाजपा. हा भाजपानं काय काम केलं सांगा बरं? आमच्या गरीब लोकांचं लय सत्कार केला त्यांनी. सत्कार केलाय. सत्कार काय होतो? हा गरीब लोकांचं राशन फुकट केलं, तिकीट फुकट केलं, पगारी केल्या, सगळंच केले. जी मोजके लोक आहेत ते काँग्रेसचे आणि आम्हासारखे बिन शेतकरी आहेत ते भाजपचे आहेत. बिन शेतकरी भाजपचे. त्यासोबत आपण अजून देखील पालकमंत्री 2.5 वर्षात 2.5 अधिक लातूरला फिरलेले नाहीत. पालक कोण आहे तुमचे? गिरीश महाजन. 2.5 वर्षात 2.5 दिवस देखील त्यांनी लातूरला फिरलेले नाहीत. मग आता येतात मग सभा घ्यायला. सभा घ्यायला येतात ना, बोलायला मोठं. 2.5 वर्षात त्यांनी 2.5 तास देखील दिलेले नाहीत लातूरसाठी पालकमंत्र्यांनी. ते कुठली होती? गाव कोणतं आहे? गिरीश महाजन. जिल्हा कोणता आहे तिचा? गिरीश कोणचा जिल्हा आहे की पण त्यांची हुकुमशाही आहे. एका ज्या महायुतीला 4 आमदार लातूर जिल्ह्याने दिले तिथला एकही पालकमंत्री नाही. आणि हा पालकमंत्री बाहेरचा आहे. तो पालकमंत्री लातूरला 2.5 वर्ष झाला आहे. तो 2.5 तास देखील वेळ दिलेला नाही. या ठिकाणी एक दुसरी एक खतखत समोर आली की महायुतीनं भाजपानं या जिल्ह्यावर अन्याय केलाय. कारण की या जिल्ह्यामध्ये एक 4 आमदार असताना देखील बाहेर कुठून तरी आयात पालकमंत्री आणायला लागतो आणि पालकमंत्री या मतदारसंघात 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस देखील देऊ शकत नाही. ही देखील बऱ्याच युवकांची खतखत आहे. तळणी गावामध्ये अनेक जण आता बसस्टँडला थांबलेले आहेत, एस टीची वाट पाहत आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी आहेत आणि या सर्कलमध्ये देखील बरेच लोक आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय चालेल मामा? काय नाही बघा, एस टीला थांबलो. एस टी कधी येणार? एस टी 3ला आहे म्हणले, आता कधी येते काय माहिती. 3ला आहे म्हणजे किती वाजता आता? कसं आहे आपल्या भागात रस्ते, लाईट, रस्ते काय रस्ते बरोबर नाही तर चलो. कोण आहे तुमचे आमदार सध्याचे आता? आमदार धीरज भैया. धीरज भैया. कशात काम कधी आले ते गाव तुमच्या गावात आलती महाग. काम करतात की फोन पिन लावल्यावर कधी? करते. कोण व्हायला पाहिजे आमदार आता? दुसरा आमदार धीरज भैयाच व्हायला पाहिजे का ते कराड व्हायला पाहिजे? आता धीरज भैया व्हायला पाहिजे. धीरज भैयाच व्हायला पाहिजे म्हणजे पुन्हा त्यांनाच गुलाल लागला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही बघा, सगळं समान राहायचं. सगळं समान. म्हणजे 2.5 वर्ष 2.5 वर्ष द्यावं काय मग काय तीच करावं लागतं. आता काय केलं या वर्षी? हा 2.5 वर्ष झाली ना, 2 वर्ष आणि 2.5 वर्ष नाही. केंद्रामध्ये केंद्रात बी ह्याच्यात बी झालं नाही का? इथे झालं नाही आमदार. महाराष्ट्रामध्ये झालं नाही का?
हे महाराष्ट्रात झाले काय? झालं का राजकारण? झाले. हा मग मग आता तुम्हाला तर कोणाला मतदान आपलं? आमचा आहे तीच आहे कोणाला? धीरज भैया. धीरज भैया. हो काय करणार तर रस्ते आहेत खड्डे मग भरपूर आहेत बरं काय मराठवाड्यातले बरेच नेते ईडीला शिडीला घेऊन पळून गेले काँग्रेस सोडून. धीरज भैया का सोडलं नाही? करणार. ती पहिल्यापासून त्यांनी स्थायिक आहे ते वडिलाच्या ह्याच्यात. चर्चा होती सोडताल म्हणून. हा. का सोडलं नाही? नाही त्यांनी नाही ते पहिल्यापासून त्यांचं हे आहे ना. हा, हा, हा. वडिलापासून ते त्यांचे आहे ते सुरुवातीपासून तेच आहे. नमस्कार. हा बोला. कसं वालंय? बरं आहे की? सगळं चांगलं आहे. फक्त गाव सोडून दुसऱ्या गावाला आम्हाला यावं लागतंय. काय बघ बोल एसटीने फिरायचे नाही का आता? फुकट? मग काय फुकट अहो तिकीट काढून देणं आम्हाला बरोबर. फुकट आहे की पण आता? आमची बुबडी आली आमच्या शरीराला. आमची वया गेले आमचं काम. इथून शरीर माझं गेले सगळं. त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ती बोलतं तेवढंच बोलायचं आपण. मामा तुम्ही आमदार बघितल्या या निर्मितीपासून सगळं बघितल्या. कोणता आमदार चांगला होता? कोण चांगली कामं केली आपल्या भागात? काय चालत त्या काही काही करत नाही. आम्हाला बोलायचं म्हणलं की लय बोलतो आम्ही बिडतोड. आम्ही शिक्का देऊन गेला तुम्हाला. तुमचा आमदार कुठं आहे पुन्हा 5 वर्ष होता त्याच्या बाद येता तुम्ही काय करा. 5 वर्ष नाही लोक एक बी आणि बघा की तुम्हाला तुम्ही की चला मग आता येतात. मग आता सभा घ्यायला आता घ्यायला की येतेच भरते. आता येणारे येतेच. माझं द्या तुझं द्या. आता आम्ही काय करतो आम्हाला जी कळतंय तेवढंच करतो आम्ही. बाकी काहीच नाही. कोणाला राजाला काही बोलायचं नाही काही नाही. हा आता आमच्या आम्ही मनात ठेवले. बरं कोण आहे बरं राज्य केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे? भाजप चांगला आहे की काँग्रेस चांगला आहे? आता ह्या काय इकडे बघा आमचा पक्ष एक तुमचा पंजा आहे. पंजाकडे आम्ही तिकडे जात बी नाही. आम्ही धरता आमचा मार्ग कोणता सांगायचा कोणताच मार्ग आमचं जे द्यायचं ते भाजप वंचित का काँग्रेस ते तुम्हाला काही सांगत नाही. मी करतो माझं मी. बरं तुम्ही ह्या आमदारावर समाधान नाही? कामं केले काही? काय केले त्यांनी काही केले परिवर्तन आहे पुढे येऊन का मी तर माझ्या उभा करा मी करतो सगळं. काठीचं सारखे आहे 85 वय आहे. आपल्याकडे आता लाडक्या बहिणी देखील एसटीची वाट बघायला तुम्हाला पैसे आले की नाही? आले बघा आले 3000 आले 5000 आले 2000 आले. मग आपलं मत कोणाला? लाडक्या भावाला की काय? लाडक्या भावाला तर कोणाला द्यायचं? लाडक्या भावाला. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील महिला आहेत. तुमचं गाव कोणतं ताई? तुमचं गाव कोणतं आहे? बैसमुद्र गाव. कसं आहे गावाकडे रस्ता वगैरे? छान आहे. चांगला रोड चांगला आहे. समजा चांगला आहे. बरं कसं आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणीमुळे लोक बाया काँग्रेसला टाकायचं म्हणाले की भाजपला टाकायचं म्हणाले मतदान? आता काँग्रेस भाजप दोन्ही पण समाज आता हीच आहेत की. काँग्रेसला जास्ती मत म्हणते. आता लातूर जिल्ह्यामध्ये तीच आहे. बहिणीचे पैसे आले की नाही तुम्हाला? आले 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 काय? मग आता एसटीची वाट बघायला एसटीची वाट बघायला पार कुंभारवाडीहून चलत आला. आता इथं येऊन बसला होती. इथं बी एसटी नाही. आमच्या गावात तर 6 महिने झालं एसटी नाही. आता रोड चालू झालाय. बर आपलं मतदान भाजपला काँग्रेसला? आमचं मतदान हो का आम्ही काय कुणाला द्यायची ती वोट द्यायचं. बर मग मतदान करायचं? मतदान करायचं. मतदान चुकवायचं. आमदारांना कामं केलीत नाही तुमच्या? हा कोण आहे तुमच्या आमदार द्यायचे? आमदार कोण आहे की हे आपल्याला माहित नाही. ती माहित नाही. तुम्हाला आले ना लाडके म्हणजे पैसे? लाडकी बहीण नाही. तुमचं 60 वर्षाची पगार नाही. घर बसाय नाही. नळपट्टी पडपट्टी भरून जीव माझा तर कोण गेला. आमदार काय काम करायला का? आमदार काय करताय आमदार? मला सुविधा नाही. कसलीच मला सुविधा नाही. कोण आहे आमदार त्याचे? कोण आहे आता कुणाला ठेवाय कोण कोण आहे ती. आम्ही येडे बागडे माणसं खेड्यात राहिलेले. कोण सोय करू लागले आमची? कुणी दखल सुद्धा राशन देणार राशन देणार अजिबात राशन. हे तळणी गाव आहे. तळणी गावातील बऱ्याच महिलांच्या काही समस्या असतात. त्या समस्या या प्रशासनानं लवकरात लवकर सोडवणं महत्त्वाचं आहे. यासह आपल्याला अजून देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. लोकांच्या जनमत पाहायचं आहे. राजेश धुमाळ सोबत प्राध्यापक गणेश शिंदे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.